सोनाली कुलकर्णी म्हटलं की अप्सरा आली हे गाणं आपल्या नेहमी डोक्यात घुमतं. पण शटर हा एक नवीन चित्रपट येतो आणि त्यामध्ये एक वेगळी सोनाली पाहायला मिळणार आहे. सोनाली, अर्थात तूही ह्या रोलसाठी खूप एक्सायटेड आहे, कारण हा खूप वेगळा रोल आहे. तर काय सांगशील, एकंदर काय मजा होते आणि काय उत्सुकता आहे? नक्कीच खूप वेगळा रोल आहे. म्हणजे मी छाती ठोकपणे सांगू शकते की अशी सोनाली कुलकर्णी तुम्ही काय मी सुद्धा बघितली नव्हती. आणि या रोलमध्ये मला इमॅजिन करणं आणि मला या रोलसाठी कास्ट करणं हे खूप आउट ऑफ द बॉक्स आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांमध्ये आणि आत्तापर्यंत ज्या ज्या इमेजेसमध्ये आयडेंटिटीजमध्ये मी दिसली आहे, त्या सगळ्या आयडेंटिटी ब्रेक करून एका वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि शटर नावाची ही फिल्म माझ्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिग्निफिकंट आहे. जसं मी मगाशी म्हटलं की कॅरेक्टरविषयी, आणि मी या फिल्ममध्ये पहिल्यांदा सचिन खेडेकरांबरोबर काम करते आहे. तर तो एक अनुभव आणि आमच्या दोघांची खूप वेगळी केमिस्ट्री या फिल्ममध्ये बघायला मिळेल तुम्हाला. आम्ही हिरो हिरोईन नाही आहोत. मुळात मी या सिनेमात हिरोईन म्हणून नाही आहे. आपण आतापर्यंत हिरोईन म्हटल्यानंतर 48 फ्रेम्समध्ये एंट्री, गाणी, केस उडत आहेत, सॉलिड लिपस्टिक, मेकअप, अशा पद्धतीने हिरोईन इमॅजिन करतो. पण मी या सिनेमात ह्या सगळ्या इमेजेस तोडून एक वेगळी भूमिका करते, ज्यात मी खूप मेकअप नाही केला आहे, अजिबात मेकअप नाही केला आहे. मी केस विंचरले नाही आहेत, मी ग्लॅमरस कपडे घातले नाहीत. हार्डली 200 रुपयाची साडी असेल, 150 रुपयाचं ब्लाऊज असेल, नो मेकअप असेल. म्हणजे शटरच्या आतमध्ये शिरल्यानंतर मी कंगवा पण नाही केला आहे केसांमध्ये. सो खूप रिअलिस्टिक अप्रोच आहे. आणि मला मुळात या सिनेमाचा USP हाच वाटतो की खूप रिअलिस्टिक सिनेमा आहे. कारण आमचे दिग्दर्शक VK प्रकाश, जे एक ॲड फिल्म मेकर आहे आणि त्यांनी मल्याळम भरपूर फिल्म्स केल्या आहेत, त्यांना नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळाले त्यांच्या फिल्मसाठी. त्यांचा अप्रोच मुळात खूप वेगळा आहे आणि खूप रिअलिस्टिक ट्रीटमेंट त्यांना अपेक्षित होती या फिल्ममध्ये. तर माझ्या लुकवरती आम्ही खूप डिस्कस करायचो की असं करूया, तसं करूया, हे करूया, ते करूया. आणि त्यातलं काहीही आम्ही केलं नाही आहे, कारण त्यांना आपण जर खऱ्या रोड साईड हुकर्स पाहिल्या, म्हणजे आपण आत्तापर्यंत खूप फिल्मी ह्याच्यात अडकलो आहे की म्हणजे प्रॉस्टिट्यूट म्हटली की मग ती चमेलीसारखीच दिसायला हवी, मग ती रेड लिपस्टिक लावून, केसांमध्ये गजरा लावून अशीच फिरायला हवी. असं काही खऱ्या आयुष्यात होत नाही किंवा नेहमीच होत नाही. कधीतरी आपल्याला रस्त्यावर चालताना एखादी मुलगी दिसते जिला बघून शंका येऊ शकते की ही खरंच त्यातली असेल का नाही. असे कॅरेक्टर्स असतात. आणि म्हणून सोसायटीमधून छोटी छोटी पात्रं निवडून ह्या सिनेमात एकदम रिअलिस्टिकली बसवली गेली आहेत. सो पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला सिनेमात बघाल तेव्हा कोणाचाही लक्षात येणार नाही की कदाचित ही प्रॉस्टिट्यूट असू शकते. इतकं रिअलिस्टिक आम्ही या सिनेमात ठेवलं आहे अप्रोच. त्यामुळे मला एक डिग्लॅमराइज्ड, ॲब्सोल्युटली डाऊन टू अर्थ रिअलिस्टिक भूमिका करताना खूप मजा आली. माझे जे काही इनहिबिशन्स आहेत ते सगळे मोडून मी या रोलसाठी काम केलं. आणि मला असं वाटतं की एकंदरीत या फिल्ममध्ये ट्रीटमेंट वाईज खूप वेगळं आहे, कारण मी 2 कॅमेरा सेटअपमध्ये शूट केलं. आणि 2 कॅमेरा सेटअप टेक्निकली जर खूप अवघड असेल तर ॲक्टरसाठी खूप सोपं माध्यम आहे. कारण तुम्हाला एका हाताकडे बघून, आता इथे बघून रिॲक्ट करा, स्माईल करा, असं करायची गरज पडत नाही, कारण तुमच्यासमोर तुमचे कोस्टार असतात. आणि सचिन खेडेकरांसारखे जर कोस्टार असतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या एक्सप्रेशन्स, त्या रिॲक्शन्स येतात. म्हणजे तुम्ही ठरवून 3-4 रिॲक्शन द्यायची तुम्हाला गरज पडत नाही. समोरची व्यक्ती जी काय बोलते आहे ती समजून तुम्ही ऑटोमॅटिकली रिॲक्ट होता. आणि इतकं रिअलिस्टिक अप्रोच घेऊन ॲक्टिंग करताना मुळात ॲक्टिंग करायची गरज पडली नाही, कारण हे खूप खरं चाललं होतं. आणि मला याचा अभिमान आहे की अशा प्रकारची वेगळी फिल्म अमराठी लोकांना येऊन मराठीत करावीशी वाटली आणि त्याचा मी भाग आहे. आपल्या मराठी चित्रपटांचं शेड्यूल 30 दिवसांचं असतं आणि हा रेकॉर्ड ब्रेक करत हे शेड्यूल अगदी 15 दिवसात इतक्या ॲप्ट आणि टाईम टेबल इतकं ॲप्ट ठेवून हे चित्रपट बनवला गेला. तुझ्यासाठी हा अनुभव पहिलाच होता? हो, मी इतक्या इतक्या कमी दिवसांमध्ये शूटिंग कधीच केलं नाही आहे. पण म्हणून काही कॉम्प्रोमाइजेस करत चला लवकर करूया अशा पद्धतीने काम झालेलं नाही आहे. मुळात ही फिल्म लवकर होण्यामागचं कारण एवढं होतं की शटर म्हटल्यानंतर शटरच्या आतली ही गोष्ट आहे. म्हणजे सिनेमातला साधारण 1 तास फक्त त्या शटरच्या आत ही 2 पात्रं अडकलेली आहेत. तर ते शटर मोठं असू शकत नाही, ते क्लॉस्ट्रोफोबिक वाटलंच पाहिजे. म्हणजे आम्हाला खरंच त्याच्या आत गेल्यानंतर गुदमरायला होतं. आणि ते गुदमरणं आमचं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. जोपर्यंत लोक गुदमरत नाही तोपर्यंत आमचं गुदमरणं खरं वाटू शकत नाही. त्यामुळे
छोट्याशा जागेमध्ये 1 तासाचं शूटिंग किती दिवस करणार तुम्ही करून तरीही मला या सिनेमाचं कौतुक हे वाटतं की एकच लोकेशन असल्यानंतरही तुम्हाला कुठलाही शॉट दुसऱ्या शॉटसारखा वाटणार नाही. सगळे अँगल्स वेगवेगळे आहेत, सगळे क्लोज वेगवेगळे आहेत. म्हणजे मुळात खूप मोनॉटनस नाही आहे, खूप सगळे नवीन शॉट्स आहेत. आणि ह्या नवीन टीमनी येऊन हा सिनेमा केल्यामुळे हा सिनेमा खूप नवीन वाटतो. आणि बिकॉज एक फ्रेश केमिस्ट्री तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल. आत्तापर्यंत सचिन सरांनी खूप लोकांबरोबर काम केलं किंवा मी खूप लोकांबरोबर काम केलं, पण एकत्र येऊन एकमेकांच्या ॲक्शन्स तुम्हाला बघायला आवडतील. कारण दिस इज अ लिटल आउट ऑफ बॉक्स. असा वेगळ्या प्रकारचा मराठी सिनेमा हा आहे. आणि आय एम शुअर जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं बघायला आवडतं. मराठी फिल्म बघणारा ऑडियन्स हा थोडा भुकेला असतो नवीन गोष्टींसाठी, आणि ही ते मेजवानी ठरेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न असा की पूर्ण चित्रपटात ती जी काही जेवढा कमी वेळात हा चित्रपट घडतोय त्या चित्रपटात तुला नाव दिलेलं नाही आहे. इवन असंही लिहिलेलं की इट्स अ नेमलेस हुकर. ह्या चित्रपटात नावाचीच गरज भासत नाही आहे. ही कॉन्सेप्ट तुला कशी वाटली? मला असं वाटतं की जी भूमिका मी साकारते आहे त्या भूमिकेबद्दल आम्ही थोडा रिसर्च केला आहे किंवा थोड्या गोष्टी ऑब्झर्व केल्या आहेत. तर आपण जर बघितलं तर या मुली ज्या असतात त्यांची नावंही महत्त्वाची नसतात. आणि कारण रोज रात्री त्यांचं नाव बदलतं, त्यांची क्लायंट्स बदलतात. आणि अशा वेळेला ते नावापेक्षा पलीकडे ती गोष्ट जाते. आणि फक्त तिचं नाव काय, तर मला असं वाटतं की माझं आणि सचिन खेडेकरांचं जे पात्र आहे त्या दोघांमधलं जे रिलेशनशिप आहे त्या नात्यालासुद्धा नाव नाही आहे. कारण काही गोष्टी ही नाव्या पलीकडच्या असतात. आणि नाव देऊन एखाद्या नात्याला किंवा एका माणसाला मर्यादित ठेवण्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन काही गोष्टी ज्या आपण उलगडतो ते जास्त इंटरेस्टिंग असू शकतात. आणि म्हणून माझ्या पात्राला नाव नाही आहे. आणि नावापलीकडे पलीकडची ती भूमिका आहे जी रोज रात्री बदलते. तर नावाची गरज नाही आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर काम चांगलं झालं तर होपफुली लोकही नावं ठेवणार नाहीत. ऑल द बेस्ट फॉर यू अँड इट विल बी अ ग्रेट मूवी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.